नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत बॅकनेकची डिझाइन। खूप सुंदर अशी ब्लाऊजची बॅकनेक डिझाइन आपण बनवणार आहोत। त्याच्यासाठी इथे बघा मी 2.5 इंच गळ्याची रुंदी घेतलेली आहे आणि 4.5 इंचची गळ्याची खालची पट्टी आहे ती घेतलेली आहे आणि 3 इंच ब्रॉड घेतलेला आहे। आणि इथं अशा प्रकारे आपल्याला चौकोन बनवून घ्यायचा आहे आणि या चौकोनमध्येच आपल्याला जे काही डिझाइन बनवायची असेल ती बनवायची आहे। ओके, तर इथे बघा अशा प्रकारे चौकोन बनवून झालेला आहे। त्याच्यानंतर आता अशा प्रकारे आपल्याला गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर या ब्लाऊजसाठी मी हाताला पण असेच कटवर्क टाईपमध्ये म्हणजे स्लीव्स डिझाइन बनवली होती। तर म्हणलं चला पाठीमागच्या गळ्याला पण तशीच काहीशी बनवूया। तर इथे बघा अशा प्रकारे मी डिझाइनचं जे शेप आहे तो दिलेला आहे, तुम्ही बघू शकता। त्याचप्रमाणे तुम्हाला जर बनवायचे असेल तर अशा प्रकारे तुम्ही शेप देऊन घ्यायचा आहे। ओके, तर इथे बघा आपला शेप देऊन झालेला आहे। आता जसा आपण शेप दिलेला आहे त्याच प्रमाणात आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे। आणि इथे बघा आता कटिंग करून आपली झालेली आहे। आता हे आपण मेन कपड्यावर ठेवून शिलाई मारून याला घेणार आहोत गळ्याच्या आकाराची। तर इथे बघा हा जो आहे तो आपला माझा ब्लाऊज पीसचा कपडा आहे आणि ब्लाऊजचा कपडा जाड आहे, त्यामुळे इथे मी कॅनव्हास वगैरे काहीच यूज केलेला नाही आहे। आणि जर तुमचा ब्लाऊजचा कपडा जर पातळ असेल तर तुम्ही गळ्याच्या शेपनुसार कॅनव्हास कटिंग करून कॅनव्हास यूज करू शकता, त्याने फिनिशिंग छान येते। पण इथं ऑलरेडी ब्लाऊजचा कपडा खूप जाड होता त्याच्यामुळे इथं मी कॅनव्हास यूज केलेला नाही आहे। तरी पण आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग खूप सुंदर अशी येणार आहे। त्या व्हिडिओ तुम्ही बघा शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नंतर ब्लाऊज डिझाइनची तुम्ही बघाल की आपले ब्लाऊजची फिनिशिंग किती छान आणि परफेक्ट आलेली आहे। ओके, तर इथे बघा जसं आपण शेप दिलेला होता त्याचप्रमाणे फक्त 1/2 इंच मार्जिन सोडून आपल्याला पूर्ण जो शेप दिलेला आहे त्याला आपल्याला व्यवस्थित हळूहळू करून शिलाई मारून घ्यायची आहे। आणि जसा राऊंड शेप आहे त्याचप्रमाणे अगदी व्यवस्थित आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। आणि जिथं आपला कॉर्नर आहे तिथं सुई आतमध्ये कपड्यात घालून ठेवायची आणि नंतरच आपल्याला कपडा फिरवायचा आहे, म्हणजे जो कोना आहे तो व्यवस्थित निघतो। तर इथे बघा आता गळ्याला पण आपली शिलाई मारून झालेली आहे। आता जो मधला कपडा आहे एक्स्ट्राचा तो आपण कट करून टाकणार आहोत। आता इथे कपडा कट करून घेतलेला आहे मी। आता याला आपण छोटे छोटे कट देणार आहोत आणि कट देणं पण खूप गरजेचं आहे, त्यामुळे आपला गळा जो आहे तो अगदी परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये पलटला जातो आणि आपल्या गळ्याला फिनिशिंगही छान येते, कुठेच क्रीज वगैरे अजिबात येत नाहीत। आणि जसा आपण शेप बनवला आहे गळ्याचा अगदी त्याच प्रमाणात आपला पूर्ण गळा बनवून तयार होतो। तर इथे बघा खालच्या साईडला मी कमरेला कच्ची शिलाई मारली होती, कारण मला इथं कमरेला कमरपट्टी लावायची आहे। आणि तुम्हाला जर कमरेला पलटी करायचं असेल तर तुम्ही ती शिलाई न खोलता डायरेक्टच पलटी करू शकता, पण मला इथे कमरपट्टी लावायची होती म्हणून खालची साईड मी पलटवून घेतलेली आहे। तर इथे बघा काय असा काहीसा आपला गळा बनवून तयार झालेला आहे। आणि आता खालच्या साईडला मी परत शिलाई मारून घेत आहे आणि नंतर मग पूर्ण गळ्याला आपल्याला एक परत दाब शिलाई मारून घ्यायची आहे। इथं अगोदर आपण गळ्याला दाब शिलाई मारून घेऊ आणि नंतर जो साईडचा चारी बाजूचा कपडा आहे त्याला शिलाई मारून पूर्ण जो साईडचा एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कट करून टाकणार आहोत। खूप सुंदर आणि खूप पटकन अशी तयार होणारी ब्लाऊज डिझाइन आहे आणि दिसायलाही खूप आकर्षक अशी ब्लाऊज डिझाइन आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि खूप पटकन अशी कोणाला बनवून द्यायची असेल डिझाइन आणि तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर ही डिझाइन खूप कमी वेळात आणि खूप लेटेस्ट डिझाइन आहे, तुम्ही बनवू शकता अगदी इझिली। तर इथे बघा अशा प्रकारे डिझाइन आपली बनवून तयार झालेली आहे आणि जसा आपण शेप कट केला होता अगदी त्याच प्रमाणात परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये आपला ब्लाऊज डिझाइन तयार झालेले आहे। आता जो साईडचा हा कपडा आहे तो आपण कट करून टाकूया आणि पाठीमागे टक्स मारून कमरपट्टी लावून घ्यायची। बघा इतक्या पटकन अशी ब्लाऊज डिझाइन आपली बनवून तयार झाली, अगदी 5 ते 10 मिनिटात ही ब्लाऊज डिझाइन बनवून तयार होते। आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला ब्लाऊज डिझाइनचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। खूप सुंदर सुंदर व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात, म्हणजे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जाईल। बेल आयकॉन प्रेस करायला विसरायचं नाही, जरी तुम्ही सबस्क्राईब केला आणि बेल आयकॉन जर नाही दाबलं तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत नाही, त्यामुळं आठवणीने बेल आयकॉन प्रेस करायचा आणि ऑलवर सिलेक्ट करायचं। तर ब्लाऊज डिझाइन तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा। इथे बघा गळ्याच्या साईडला आपण परत एक डबल शिलाई मारून घेत आहोत 1/2 इंचचं अंतर सोडून, याच्यामुळे आपल्या गळ्याला फिनिशिंग छान दिसते। आता इथं मी लेस वगैरे काही लावत नाही, कारण ऑलरेडी पूर्ण ब्लाऊज भरलेला आहे।
तुमचा जर प्लेन ब्लाऊज असेल तर गळ्याच्या शेपनुसार तुम्ही इथं कुठलीही एक छानशी लेस लावू शकता, त्याने पण खूप सुंदर असा लुक येईल. किंवा पाठीमागे तुम्ही इथं बो बनवू शकता, त्याने पण खूप छान दिसेल. मी इथे मधून पट्टी लावणार आहे. नंतर याचा फायनल लुक मी तुम्हाला घालून दाखवते. तर इथे बघा असा खूप छान असा आपला ब्लाऊज डिझाईन तयार झालेला आहे.